शरद नावाचा एक तरुण होता. त्याचे वडील आजारी होते आणि अनेक डॉक्टर्सकडून उपचार करूनही त्यांना काही फरक पडत नव्हता. घरच्यांची आर्थिक परिस्थितीही खालावली होती. शरद खचला होता, पण त्याच्या आजीने त्याला एक सल्ला दिला, अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी जा आणि तिथे मनापासून प्रार्थना कर. शरदने आजीच्या सांगण्यानुसार अक्कलकोटला जायचे ठरवले. प्रवासात त्याच्या मनात अनेक शंका होत्या. खरंच स्वामींचं अस्तित्व आहे का? ते मदत करतील का? पण तरीही त्याने मनापासून नमस्कार करून त्यांच्या समाधीस्थळी जाऊन प्रार्थना केली, स्वामी, माझ्या वडिलांना बरे करा. आम्हाला काहीच पर्याय उरलेला नाही. त्या रात्री शरदने एका स्वप्नात स्वामी समर्थांना पाहिलं. ते म्हणाले, घाबरू नकोस. तुझ्या वडिलांची काळजी मी घेतो. सकाळी उठल्यावर त्याच्या मनात आशा निर्माण झाली. तो घरी परतला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. वडील हसत होते, जे अनेक दिवसांनी पहिल्यांदा घडलं.